सन 1700 औरंगजेब गेले 18 वर्ष दक्षिणेत धुमाकूळ घडत होते. मराठी सरदार त्याला निकराने लढा देत होते. अशाच धामधुमीच्या काळात 18 ऑगस्ट 1700 साली एका वीराचा जन्म झाला, ज्याने पुढे जाऊन छत्रपती शाहूंच्या आज्ञेने शिवरायांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले. वयाच्या अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात 30पेक्षा अधिक लढायांमध्ये ते अपराजित राहिले, ज्यांनी थोरल्या शाहूंच्या नेतृत्वात अक्षरशः दिल्लीला धडक मारली. असे एक पराक्रमी वीर, ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे. आज आपण व्हिडिओमध्ये थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत. 18 ऑगस्ट 1700 साली बाजीरावांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळाजी विश्वनाथ आणि आईचे नाव राधाबाई असे होते. बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहे. बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी शिकारत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यास लाभले. सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीला गेलेल्या मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावांच्या हाताखाली होती. छत्रपती शाहूंनी त्यांची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधात न जुमानता 17 एप्रिल 1720 रोजी त्यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली. बाजीराव पेशवे झाले त्यावेळी मराठी राज्याला चोहोबाजूंनी शत्रूंनी वेढले होते. दख्खनचा सुभेदार निजाम 1720 मध्ये दिल्ली सोडून दक्षिणेमध्ये कायमचे ठाण मांडून बसला होता. त्याचा बंदोबस्त करणे, त्याच्याकडून दख्खनच्या चौथ सरदेशमुखीस संमती मिळवणे हे पेशव्याचे पहिले काम होते. त्याशिवाय मिरज, अहमदनगरसारखी ठाणी मोगलांच्या ताब्यात होती. तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्धी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता. तो मुक्त करणे आवश्यक होते. माळव्यात 1700 पासून मराठी फौजा फिरू लागल्या होत्या. त्याचा फायदा घेऊन दिल्ली दरबारात वर्चस्व स्थापन करण्याचीही गरज होती. बाजीरावांची प्रारंभीची 3-4 वर्षे खानदेश, बागलान, कर्नाटक या भागात स्वारी शिकारीत गेली. पेशव्यांची फौज कर्नाटकात दूर गेली आहे असे पाहून 1727 मध्ये निजामाने कोल्हापूरच्या संभाजी महाराजांची संधान मानली आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की छत्रपती पदाचा हक्क दोन्ही बंधूंनी निश्चित करावा, मगच चौथ सरदेशमुखी संमतीत धोरण ठरवण्यात येईल. शाहूंच्या छत्रपतीपदात सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता. बाजीरावांनी निजामाचा हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली. 1727चा पावसाळा संपताच मोठ्या फौजनीशी ते निजामाच्या मुलकावर चालवून गेले. खानदेश, बुऱ्हाणपूर, सुरत या भागात चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाचा तोफखाना निरुपयोगी केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केले. अखेर निजाम शरण आला. 6 मार्च 1728 रोजी मोंगी शेवगावच्या तहारणे युद्धविराम झाला. शाहूंच्या छत्रपतीपदास निजामाने मान्यता दिली. दक्षिणेत संचार करण्यास मराठी फौजास हरकत राहिली नाही. निजामावरील विजयाने शाहूंच्या दरबारात बाजीरावांचे वजन वाढले. राज्यविस्ताराच्या विभागणीत सेनापती दाभाडे यांच्याकडे गुजरात, अहमदाबाद, काटेवाड हा प्रदेश होता आणि पेशव्यांकडे बागलान, खानदेश, माळवा आणि त्याजवळचा प्रदेश देण्यात आला होता. पण 1725 पासून पेशव्यांच्या फौजा गुजरातेत जाऊ लागल्या. 1727 मध्ये पेशव्यांच्या बाजी भीमराव, राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर इत्यादी सरदारांनी सुभेदाराशी चौथ सरदेशमुखीची बोलणी सुरू केली आणि 1730 मध्ये खुद्द बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांनी गुजरातेत जाऊन चौथ सरदेशमुखीच्या करारावर शिक्कामोर्तब करून घेतले. आपल्या टापूत पेशव्यांच्या फौजांनी फिरावे हे सेनापती दाभाडे यास मान्य नव्हते. त्याने छत्रपतींकडे दाद मागण्याऐवजी फौजेची जमावजमाव केली आणि निजामाशी गुप्त बोलणी केली. या कटाची माहिती मिळताच बाजीराव गुजरातेत चालून गेले आणि त्यांनी 1 एप्रिल 1731 रोजी डबई येथे सेनापतीस गाठले व त्यांच्या सैन्याचा पराभव केला. खुद्द त्र्यंबकराव दाभाडे गोळी लागून ठार झाले. पेशव्यांनी छत्रपतींच्या कानावर वस्तुस्थिती घालून त्यांची समजूत घातली. जंजिराचा सिद्धी कोकणपट्टीत शिवछत्रपतींच्या काळापासून अजिंक्य होता. सुरुवातीस सिद्धी आदिलशहाचा नोकर होता, परंतु पुढे जाऊन मोगलांचा सरदार बनला गेला. या भागात सिद्धींचा उपद्रव वाढत होता. तेव्हा या शत्रूचा समाचार घेणे प्राप्त झाले. गुलाबकर आंग्रे यांना साताऱ्यास बोलवून मोहिमेची चर्चा सुरू झाली. त्याच सुमारास जंजिराचा किल्लेदार सिद्दी रसूल मरण पावला आणि त्यांच्या वारसांबाबत तंटा सुरू झाला. त्यातील एक पक्ष मराठ्यांना येऊन मिळाला. त्यांच्या सहाय्याने शत्रू बेसावत आहे, तोच त्याचे आरमार आणि दर्यातील मोक्याची जागा जंजिरा काबीज करण्याकरता छत्रपतींनी पेशव्यास तातडीने रवाना केले. रायगड आणि दक्षिण कोकणातील ठाणी घेण्याकरिता श्रीपतरावांच्या हाताखाली दुसरी फौज पाठवण्यात आली. पेशव्यांची फौज त्वरेने कोकण उतरून सिद्धीच्या मुलकावर चालून गेली. राजापुरीचे बंदर घेऊन बाजीरावांनी आरमाराचा काही भागही घेतला, पण जंजिरा मात्र त्यास जिंकता आला नाही. जंजिरा किल्ल्याने 2 वर्ष लढूनही
दाद दिली नाही. अखेर 1736च्या सप्टेंबरमध्ये दोघात तह होऊन सिद्धीच्या 11 महालांपैकी निम्मा मुलूक मराठी अंमलाखाली राहावं असे ठरले. सिद्धीकडील तळे, घोसाळे, बिरवाडी इत्यादी ठाणे मराठ्यांकडे आले. जंजिरा, कासा, उदेरी हे जलदुर्ग मात्र मराठ्यांच्या हाती आले नाहीत. पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांचा मराठ्यांनी या सुमारास निकाल लावला. पोर्तुगीजांची नाविक सत्ता आणि आधुनिक तऱ्हेची शस्त्रास्त्रे यांच्या जोरावर कोचीन, गोवा, चौल, वसई, दमन, दीव इत्यादी ठाणे आणि त्यालगतचा मुलूक बळकावला होता आणि प्रदेशात ख्रिस्ती धर्माचा प्रसार त्यांनी केला. मग छत्रपतींनी पेशव्यांकडे यांची कामगिरी सोपवली. 26 मार्च 1737 रोजी मराठी सैन्य साष्टी बेटात अचानक घुसले आणि त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला. त्याच दिवशी दुसऱ्या तुकडीने वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. साष्टीची मोहीम त्वरित यशस्वी झाली. ठाण्याचा किल्ला आणि साष्टी बेट यांचा कब्जा मराठ्यांनी 8-15 दिवसात घेतला. वसईचा किल्ला मात्र पडेना. 2 वर्षी वेढा चालू राहिला. केळवे, माहीम, तारापूर, अशिरी या ठिकाणी तुंबळ युद्ध होऊन शत्रू अगदी जेरीस आला. शेवटी चिमाजी अप्पांच्या पराक्रमाने 12 मे 1737 रोजी वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. बाजीराव पेशव्यांनी दक्षिण निर्वेद केले, पण त्यांच्या या यशाचे मर्म त्यांच्या उत्तरेकडील राजकारणात शोधले पाहिजे. मोगल बादशाहीचा वृक्ष जीर्ण झाला आहे. फांद्यावर कुऱ्हाड न चालविता बुंद्यासच हात घालावा हे धोरण पेशव्यांनी पत्करले. पेशव्यांचा संचार सुरुवातीपासूनच नर्मदे पलीकडे होता. 29 नोव्हेंबर 1728 रोजी चिमाजी अप्पांनी माळव्याचा मोगल सुभेदार गिरधर बहादूर याच आजमेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल यांच्या साह्यास गेले. त्यांनी जैतपूर येथे सुभेदार महम्मद खान बंगशाह स्वेड आणि त्याच्या सैन्याची वाताहत केली. हर साल मराठी फौजांच्या उत्तरेकडील हालचाली सुरू झाल्या. 1740 मध्ये नर्मदा काठी रावरखेडी येथे मुक्काम असता एकाएकी ज्वराचे निमित्त होऊन हा थोर पुरुष मरण पावला. बाजीरावांचे चरित्र व चारित्र्य रोमांचकारी घटनांनी भरले आहे. ते स्वभावाने तापट होते. सेनापतीस योग्य असे धैर्य व धाडस त्यांच्या अंगी होते. त्यांचे खाजगी जीवन अत्यंत साधे. मराठी शिपाई गड्यास साजेसे होते. वयाच्या 13व्या वर्षी महाजी कृष्ण जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना 4 मुलगे झाले. त्यापैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. उत्तरेकडील स्वारीत त्यांचा मस्तानीशी संबंध आला. बाजीरावांपासून मस्तानीच शमशेर बहादूर नावाचा मुलगा झाला. तो पुढे पानिपतच्या लढाईत ठार झाला. मस्तानी ही बाजीरावांच्या मृत्यूनंतर लगेच मरण पावली. बाजीराव पेशव्यांनी मराठेशाहीची शान वाढवली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज यांसारख्या शत्रूंशी टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवे क्षितिज निर्माण करून दिले.